आणि या जगाच्या नकाशाचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे आणि त्या नकाशावर आधारित काही प्रश्न जे विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत पहा. आकृती क्रमांक 5.3 मधील नकाशाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. इथे तुम्हाला मी नकाशा दाखवलेला आहे पहा, जगाचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये विविध औद्योगिक प्रदेश दिलेले आहेत. इथे काय म्हटलंय पहा, इथे पॉइंटरने दाखवते काय लिहिलंय, जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश. जे जगामध्ये जे औद्योगिक पट्टे आहेत त्याचं वितरण कसं झालेलं आहे ते इथे आपल्याला या नकाशामध्ये पाहायला मिळतं. आणि मग या नकाशाचं निरीक्षण करून खालील प्रश्नाची आपण उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न बघूयात आपण. कोणत्या गोलार्धामध्ये उद्योगाचे केंद्रीकरण अधिक आढळते? आता तुम्हाला माहिती आहे 2 गोलार्ध आपण करतो, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. मग या ठिकाणी कुठल्या गोलार्धामध्ये तुम्हाला उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं दिसतं? तर जास्त उद्योग कुठे दिसतात? तिथे पहा, या चॉकलेटी रंगाने जे दाखवलेले आहे ते काय आहेत? उद्योग धंदे त्याचं केंद्रीकरण इथे दिसतंय किंवा जिथे औद्योगिक पट्टे आहेत हे आपल्याला ह्या चॉकलेटी रंगाने दाखवले. तर आता दक्षिणेला आपण पाहिलं, ते आफ्रिका खंडात कुठे दिसतंय का? आपल्याला नाहीये. इकडे ऑस्ट्रेलियामध्ये आहे पण ते फार कमी आहे. इकडे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे ते सुद्धा कमी आहे. मग इथे जास्त केंद्रीकरण कुठे दिसतंय आपल्याला? उत्तर गोलार्धामध्ये. त्या ठिकाणी अमेरिकेचा काही भाग आहे पहा, मी ते डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. त्यानंतर इथे युरोपचा काही भाग आहे, रशियाचा काही भाग आहे. त्यामध्ये साधारणपणे आपल्याला काय दिसतं? उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. इथे पाहता प्रश्न प्रमाणे मी व्यवस्थित इथे दिलेले आहेत. कोणत्या गोलार्धात उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे? तर उत्तर गोलार्धातील अमेरिकेच्या उत्तर गोलार्धामध्ये असं त्याचं उत्तर आहे. आपल्याला काय डिटेल तिथे विचारलेलं नाही, फक्त गोलार्ध विचारलेला आहे. त्यामुळे फक्त काय सांगायचे? उत्तर गोलार्धामध्ये उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे, दक्षिण गोलार्धात नाही झाले. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. उत्तर अमेरिकेच्या कोणत्या भागात मुख्यतः औद्योगिक प्रदेश विकसित झालेला आहे? दुसरा प्रश्न तर काय विचारलेला आपल्याला? तर उत्तर अमेरिकेच्या कोणत्या भागात औद्योगिक प्रदेशाचा विकास झालेला आहे? उत्तर अमेरिका कुठे आहे पहा, पॉइंटरने बघायचंय. या ठिकाणी ही उत्तर अमेरिका. हा उत्तर अमेरिकेचा हा भाग दिसतोय पहा. त्यानंतर इथे हा भाग दिसतोय, हा जो चॉकलेटी भाग दिसतोय, यांनी हे औद्योगिक प्रदेश दाखवलेले आहे. त्याची नावं आपल्याला सांगता आली पाहिजेत. उत्तर अमेरिकेतील हा कुठला भाग आहे? पंचमहासरोवराचा भाग, किंवा ज्याला काय म्हटलं जाईल? उत्तर अमेरिकेचा पूर्वेकडचा भाग, ज्यामध्ये न्यू इंग्लंड आहे, न्यूयॉर्क आहे, मध्य अटलांटिक प्रदेश आहे. हा पंचमहासरोवराचा आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिथे काय झालेलं आहे? उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर इथे आग्नेयेकडचा जो भाग आहे तिथे सुद्धा काही प्रमाणात आपल्याला उद्योगधंदे पाहायला मिळतात. त्यानंतर इकडे पश्चिम भागामध्ये, त्यानंतर न्यू इंग्लंड क्षेत्र म्हणून इथे पश्चिमेला आहे, त्या भागामध्ये आपल्याला उद्योगाचं केंद्रीकरण साधारणपणे झालेलं पाहायला मिळतं पहा. म्हणजे उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवराच्या भोवतालचा प्रदेश, पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, या ठिकाणी उद्योगाचं ऍडमिट करायचं, उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ते युरोपमधील कोणत्या भागात उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आढळते? तिसरा प्रश्न आहे. आता युरोप खंड पाहायचा आहे. इथे हा युरोप खंड, युरोप खंडामध्ये तुम्हाला कुठे दिसतंय उद्योगाचं केंद्रीकरण? तर पहा, युरोपमधील मध्य युरोप, युरेशिया हा जो भाग आहे त्या ठिकाणी उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे पहा. हा युरोप पूर्ण हा भाग आहे, त्यापैकी मध्य युरोपचा भाग आणि हा इथला भाग आहे, त्याला काय म्हटलं जातं? युरेशिया. युरेशिया असं का म्हणतो आपण? तर रशिया आणि युरोपचा जो मधला भाग किंवा दोन्हीचा जो संयुक्त भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? युरेशिया. म्हणजे काही भाग रशियाचा आणि काही भाग युरोपचा, असं या ठिकाणी आपल्याला याचं केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणून काय म्हणता येईल? युरोपचा मध्य भाग आणि युरेशियाचा काही भाग, या ठिकाणी आपल्याला युरोपमधील उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न आहे चौथा, तो म्हणजे आफ्रिका खंडातील किनारी भाग वगळता इतर प्रदेशात औद्योगिक विकास कमी का आढळतो? बघा, आफ्रिकेचा किनारी प्रदेश आहे तो वगळता इतरत्र उद्योगधंद्याचा विकास कमी का आढळतो? आता इथे आफ्रिका बघूया आपण. आफ्रिका खंडातला हा इथला भाग, युरोपच्या जवळचा किनारपट्टीचा जो भाग आहे, तिथेच आपल्याला एक औद्योगिक प्रदेश दिसतोय.
इतरत्र मात्र फारसा नाही. इथे एक किंबर्ले आणि विट वॉटर सँड म्हणून हे एक उत्तर आफ्रिकेचा जो भाग आहे, सॉरी दक्षिण आफ्रिकेचा जो भाग आहे ते हा किनारपट्टीजवळ थोडासा भाग पाहायला मिळतो. अन्यत्र कुठेही आपल्याला उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आढळत नाही. मग असं का? त्याची कारणही आपल्याला तिथे सांगता आली पाहिजे. तर त्याचं कारण असं आहे पहा, ठीक आहे, हा आफ्रिकेचा मधला भाग आहे. ते काय आहे? सहारा हे जगामधील सर्वात मोठं जे वाळवंट आहे ते सहारा वाळवंट तिथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ते कांगो नदीचं खोरं आहे. आणि हा कांगो नदीच्या खोऱ्याचा भाग आहे तो कसा आहे? घनदाट अरण्याचा, विषुववृत्तीय घनदाट अरण्याचा प्रदेश आहे. आणि साहजिकच तिथे सुद्धा मग अरण्य कसे आहेत? अतिशय घनदाट, रोगट हवामान आहे, दलदलयुक्त हवामान आहे. त्या वनस्पतीचं लाकूड आहे ते अतिशय कठीण आहे, त्यामुळे तिथे वृक्षतोडही होत नाही. म्हणून हा भाग आहे इथे सुद्धा उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर आफ्रिकेतील कलहरीचं वाळवंट आहे ते या ठिकाणी आहे. पहा झांबिया वगैरे दिसतं ना, त्या ठिकाणी कलहरी वाळवंट आहे. म्हणजे हा बराचसा भाग आफ्रिकेचा कसा आहे? वाळवंटे आणि घनदाट अरण्याचा आहे. म्हणून आपल्याला आफ्रिकेमध्ये उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं दिसत नाही. ही कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर पुढचं आहे, आहेत का मुलं? कोणीच काय रिप्लाय देत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या प्रदेशात उद्योगाचे केंद्रीकरण जास्त झालेले दिसते? आता आपण भारताचं निरीक्षण करूया पहा. आहेत दिसत आहे. भारतामधील पहा, जिथे जिथे चॉकलेटी भाग दिसते तिथे बघा, इथे कोइंबतूर म्हणजे बंगळूर जे आहे, बंगळूरला इथे उद्योगाचं केंद्रीकरण झालंय. त्यानंतर भारतातील छोटा नागपूरचं पठार दिसतंय इथे आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे किंवा मुंबई पासून अगदी पिंपरी चिंचवड पर्यंतचा जो पट्टा आहे तो इथे दिसतोय पहा, पॉइंटरनी मी दाखवते. आणि इकडे मग पुढे गुजरातचा तो भाग आहे. तर भारतामधील तुम्हाला औद्योगिक प्रदेश विचारले तर काय सांगता येईल? छोटा नागपूरचे पठार कुठे आहे ते? तिथे पूर्व भागामध्ये, साधारण उत्तर पूर्व भागामध्ये पाहायला मिळतंय छोटा नागपूरचं पठार. त्यानंतर बंगळूर हे इथे पाहायला मिळते बा. बंगळूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रामधील ठाण्यापासून ठाणे, मुंबई, पुणे ते पिंपरी चिंचवड पर्यंत हा एक अतिशय प्रसिद्ध असा औद्योगिक पट्टा म्हणून देखील ओळखला जातो. मुंबई पुणे औद्योगिक पट्टा असं त्याला म्हटलं जातं. तर हा पट्टा आपल्याला इथे सांगता येईल. इतरत्र मात्र उद्योगाचा विकास थोडा कमी आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो पहा, औद्योगिक प्रदेशाचे केंद्रीकरण किनारी भागात आढळण्याची कारणे काय असावीत? प्रश्न क्रमांक 6 सॉरी. उद्योगांच्या औद्योगिक हा प्रश्न इथे औद्योगिक प्रदेशाचे केंद्रीकरण आहे. किनारी भागात आढळण्याची कारणे काय असावीत? आता किनारी भागामध्ये एखादा उद्योग का स्थापन होतो? तर जर जनरली आपण पाहिलं, नकाशाचं निरीक्षण केलं तर प्रत्येक देशामध्ये आपल्याला पाहिजे अगदी किनारपट्टीच्या भागामध्येच उद्योगाचं केंद्रीकरण दिसतं. अगदी ऑस्ट्रेलिया असेल, तिकडे भारताचा भाग असेल किंवा इथे जपान असेल, अमेरिकेचा भाग असेल, जिथे जिथे आपण पाहू तिथे काय दिसतंय आपल्याला? तर किनारपट्टीचा भाग आहे, या किनारपट्टीच्या भागामध्येच उद्योगाचं केंद्रीकरण आहे. मग त्याच्या मागे काय कारण आपल्याला सांगता येतील? तर त्याची कारणं आहेत ती म्हणजे किनारपट्टीच्या भागामध्ये बंदरांचा विकास होतो पहा. दंतूर किनारपट्टी असेल तर बंदराचा विकास होतो आणि मग जलमार्गाने आपल्याला स्वस्तामध्ये वाहतूक करणं फायदेशीर ठरतं. इतर वाहतुकी, विमान वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल, या सगळ्या वाहतुकीमध्ये सगळ्यात स्वस्त वाहतूक कोणती? तर जलवाहतूक. आणि मग साहजिकच या जलवाहतुकीतून आपल्याला मग समुद्रामार्गे अगदी उत्पादनाची निर्यात सुद्धा करता येते. आणि मग अवजड माल जो आहे, या अवजड मालाची स्वस्तात आयात निर्यात करणं या जलमार्गातून किफायतशीर होतं. म्हणून आपल्याला किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये उद्योगांची स्थापना झालेली पाहायला मिळते. किंवा मग परकीय किंवा दुसऱ्या देशामध्ये जेव्हा आपण निर्यात करतो तेव्हा आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन सुद्धा उपलब्ध होतं. हे कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर
पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 7. त्याच्यामध्ये काय म्हटले पहा, उद्योगांच्या अक्षवृत्तीय वितरणावर निष्कर्षात्मक परिच्छेद लिहा. त्या ठिकाणी एक छोटीशी टीप आपल्याला लिहायची, उद्योगांच्या अक्षवृत्तीय वितरणावर निष्कर्षात्मक परिच्छेद लिहा. आता एखाद्या उद्योगाचं वितरण त्याचा आणि अक्षवृत्ताचा संबंध असतो का, किंवा असेल तर का असतो आणि नसेल तर का नसतो, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे पहा. त्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास कमी झालेला आहे. आता विषुववृत्तीय पट्टा म्हणजे कोणता, शून्य अक्षवृत्त. शून्य अक्षवृत्तावरती या ठिकाणी आपल्याला उद्योगांचं केंद्रीकरण फारसं दिसत नाही. मग काय कारण आहे त्याच्या मागे, तर विषुववृत्तीय प्रदेश कसा आहे, अतिशय घनदाट अरण्याचा असा प्रदेश आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी दररोज पाऊस पडतो, तापमानही जास्त आहे, रोगट हवामान, सरपटणारे प्राणी, म्हणजे असं प्रतिकूल प्रकारचं हवामान विषुववृत्तीय प्रदेशात आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्योगांचं केंद्रीकरण आपल्याला आढळत नाही, हे सांगता येईल. याच्यावरती छोटी छोटी कारणं सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकतात. असाही प्रश्न विचारतील, विषुववृत्तीय प्रदेशात उद्योगांचा विकास कमी का आहे किंवा कमी झाला आहे, कारण द्या. तर वरच्या प्रमाणे कारण सांगायचं, जसं मी सांगितलं आता. त्यानंतर दुसरं पहा, उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये आपल्याला उद्योगाचा विकास झालेला पाहायला मिळतो. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी उद्योगाच्या विकासावरती हवामानाचा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो पहा. आता समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये जे देश येतात त्या देशांमध्ये उद्योगाचं केंद्रीकरण, मग त्यामध्ये अमेरिकेतील संयुक्त संस्थाने असतील, युरोपचा भाग आहे, रशियाचा किंवा आशियामधील काही देश आहेत, त्या देशांमध्ये साधारण 20 ते 60 अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये आपल्याला काय होतं, त्या प्रदेशात जे हवामान आहे ते अनुकूल असलेलं पाहायला मिळतं. आणि साहजिकच अनुकूल हवामानामुळे त्या प्रदेशामध्ये किंवा भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश आहे, अतिशय सौम्य किंवा अतिशय उल्हास किंवा त्याला काय म्हणता येईल, आल्हाददायक असं हवामान त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा हवामानाचा प्रभाव मानवी जीवनावरती सुद्धा पडत असतो. साहजिकच त्याचा प्रभाव या उद्योगधंद्यावरती सुद्धा पडतो. म्हणून समशीतोष्ण कटिबंधामध्ये किंवा 20 ते 60 अक्षवृत्तीय पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये आपल्याला काय होतं, उद्योगाचा विकास जास्त झालेला पाहायला मिळतो. म्हणजे जेव्हा अक्षवृत्ताच्या संदर्भात आपण सांगतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे हे लिहिता येईल. किंवा अगदीच जर पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे सांगता येईल की ध्रुवीय पट्ट्यामध्ये उद्योगधंदे आपल्याला आढळतात का, काय आढळत. उत्तर ध्रुव असेल किंवा दक्षिण ध्रुवावरती असलेला अंटार्क्टिका खंड आहे, त्या ठिकाणी उद्योगांचा विकास झालेला आहे का, नाही, कारण तिथे वस्तीच आपल्याला पाहायला मिळत नाही, मानवी वस्तीच नाहीये तिथे. आणि मग त्याच्यामध्ये उत्तर ध्रुवावरील आर्टिक प्रदेश असेल, ग्रीनलँड असेल, रशियाचा उत्तरेकडचा भाग असेल, कॅनडाचा उत्तरेकडचा भाग असेल, तिथे हवामान कसं आहे, अतिशीत हवामान आहे, समुद्रकिनारे गोठलेले आहेत. साहजिकच या ठिकाणी उद्योगासाठी अनुकूल असं हवामान नाहीये. त्यानंतर दक्षिण भागामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिणेला असलेला जो अंटार्क्टिका खंड आहे तो कसा आहे, निर्मनुष्य आहे. म्हणजे एकही व्यक्ती तिथे आपल्याला आढळत नाही. एखादा संशोधन करण्यासाठी गेलेली व्यक्ती असेल तेवढी सोडली तर आपल्याला तिथे मानवी वस्ती अशी आढळत नाही. साहजिकच या अंटार्क्टिका खंडावरती सुद्धा आपल्याला उद्योगधंदा स्थापन करता येत नाही, किंवा त्या ठिकाणी जे हवामान आहे ते उद्योगाच्या किंवा मानवी जीवनासाठी अनुकूल नाहीये. म्हणून ध्रुवीय पट्ट्यामध्ये मग उत्तर ध्रुव असेल किंवा दक्षिण ध्रुव असेल, त्या ठिकाणी आपल्याला उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आढळत नाही किंवा कुठल्याही उद्योग स्थापन झालेला आढळत नाही, हे आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे हे जे आहेत 7 प्रश्न, त्याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहेत. हे सगळं जे आहे तो हा व्हिडिओ मी नंतर पाठवते, ते सगळे पाहायचे आणि वहीमध्ये सगळे उतरवून काढायचे. तुम्हाला जे प्रश्नाचं स्वरूप जे बदललेलं आहे त्यानुसार तुम्हाला असा नकाशा दिला जाईल आणि मग त्या नकाशावर आधारित निरीक्षण करून ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतः लिहावी लागणार आहेत. म्हणून हे सगळं तुमच्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. पहा, हे सगळं वहीमध्ये लिहून ठेवायचंय.